तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी होऊन गेल्या. काय म्हणायला जावं तर काय म्हणावं, लाडक्या बहिणी कुठे जा, लाडक्याच बहिणी नाही का. 1500 रुपये घेऊन अशा काय डवला देता की काय सांगावं. आणि माग
पोलीस गेलं लाडक्या बहिणी, कुठं कोर्टात गेलं लाडक्या बहिणी, एवढ्या लाडक्या बहिणी. एकदा मी बँकेत गेले, त्या बँकेमध्ये त्या बँक मॅनेजरला बायका एवढ्या भांडत होत्या. मी त्या मॅनेजरला म्हणले, अहो मॅनेजर साहेब ह्यांना काही म्हणा की. म्हणलं किती शिव्या द्यायला तुम्हाला. त्यानं म्हणला काय म्हणावं मॅडम, आता सगळ्या लाडक्या बहिणी भेटावले. मी म्हणलं हे ना 1500 रुपयासाठी एवढे भांडणं करायला येतात, याला लाडक्या बहिणीचे सोडून भाडक्या बहिणीचे तरी पैसे सुरू करा म्हणलं, याला ते तरी सोडते. इतके भांडणं करू लागले 1500 रुपयासाठी. पण बाबासाहेबांमुळे आम्हाला हे सुख वैभव आला, आम्ही विसरून चाललो. म्हणून जरी इथं बसलेल्या माझ्या मायमाऊलांना मी आवर्जून सांगू इच्छिते की बाबासाहेबांचे आमच्यावरती डबल उपकार आहेत. दादा थोडा इको कमी करा, बोलत असताना इको थोडा कमी असतो. पुरुषांवरती बाबासाहेबांचे उपकार आहेत, पण आम्हा महिलांवरती बाबासाहेबांचे डबल उपकार आहेत. कसे आहेत सांगा बरं, कसे असतील डबल उपकार बाबासाहेबांचे आमच्यावरती? माहित आहे का? माहित आहे? बापाच्या प्रॉपर्टी मध्ये भावाबरोबरीत हिस्सा आणि सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये नवऱ्याबरोबरीत हिस्सा दिला आम्हाला. एवढं स्वतःचा बाप तरी केला असता का? औरत का कोई गहना नहीं होता लाज से बढ़कर, दुनिया में कोई इमारत नहीं है ताज से बढ़कर. आज भी लाखों लीडर दिखाई देते हैं हमें, लेकिन कोई नजर नहीं आता मेरे भीमराज से बढ़कर, मेरे भीमराज से बढ़कर.